तीन विचित्र वरदान। एका रात्री गावाच्या बाहेर जंगलात गण्या लाकूड तोडत होता। अचानक आकाशात वीज कडकडली आणि त्याच्या समोर एक तेजस्वी साधू प्रगट झाले। साधू म्हणाले, गण्या, मी तुझ्या प्रामाणिकपणामुळे खुश आहे। मी तुला 3 वरदान देतो, पण विचार करून माग। गण्या घाबरून म्हणाला, मला 3 वरदान? खरंच? पण गण्याला माहिती नव्हतं, हे वरदान त्याचं आयुष्य बदलून टाकणार। गण्या एक गरीब शेतकरी होता। त्याची बायको लक्ष्मीबाई, आई चंपाबाई आणि 2 मुलं रिंकू आणि भोलू। घर गरीब होतं, घरात खूप प्रेम होतं। एके दिवशी घरात जेवण करताना रिंकू म्हणाली, बाबा, आज भाजी इतकी कमी का? लक्ष्मीबाई हसत म्हणाली रिंकूला, अरे, उद्या आपल्या शेतातून बाबा भाजीपाला आणणारच आहे। भोलू निरागसपणे म्हणाला, बाबा, मला मोठं झाल्यावर खूप पैसे कमवायचे आहे। गण्या शांत बसला, कारण त्याला माहित होतं आपल्या घरात खरंच खूप गरिबी आहे। दुसऱ्या दिवशी गण्या घरची परिस्थिती पाहून लाकूड तोडायला जंगलात गेला। अचानक वादळ सुरू झाले, वीज कडकडली आणि समोर एक साधू प्रगट झाले। साधू त्याला म्हणाले, गण्या, तू गरीब आहेस पण प्रामाणिक आहेस। मी तुला 3 वरदान देतो। गण्या आनंदाने उड्या मारू लागला। गण्या घरी आला आणि वरदानाबद्दल सगळ्यांना सांगायला लागला। रामू म्हणाला, अरे गण्या, आधी मोठा बंगला माग। भिक्या म्हणतो, नाही रे गण्या, सोन्याचा खजिना माग। लक्ष्मीबाई म्हणाली, आधी विचार करूया आपण, मग मागूया। पण गण्या वरदान मागायला उतावळा झाला होता। तो म्हणाला, मला खूप भूक लागली आहे। काश मोठा गरम वडापाव मिळाला असता। अचानक साधूने मोठा वडापाव प्रकट झाला। सगळे वडापाव पाहून झाले। रामू जोरात हसू लागला, अरे मूर्खा, पहिलं वरदान वडापाववर वाया घालवलेस। लक्ष्मीबाई गण्यावर रागावली आणि ती म्हणाली, गण्या, इतकं मोठं वरदान आणि तू वडापाव मागितला? गण्या चिडून म्हणाला, हा वडापाव तुझ्या नाकाला चिटकला पाहिजे। अचानक जादू झाली आणि वडापाव लक्ष्मीबाईच्या नाकाला चिटकला। सगळे घाबरले। रामू हसून हसून जमिनीवर पडला। लक्ष्मीबाई रडू लागली। लक्ष्मीबाई रडत म्हणाली, गण्या, आपण गरीब असलो तरी चालेल, पण आपण आनंदी आहोत। पण तुझ्या रागामुळे आता माझा काय होईल? गण्याला खूप पश्चाताप झाला। आई चंपाबाई शांतपणे म्हणाली, बाळा गण्या, वरदानापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो। गण्याच्या डोळ्यात पाणी आलं। गण्या रडत म्हणाला, माझं शेवटचं वरदान, लक्ष्मीबाईच्या नाकावरचा वडापाव गायब होऊ दे। क्षणात जादू झाली, वडापाव गायब झाला। लक्ष्मीबाई खूप खुश झाली, पण आता तिनेही वरदान संपले होते। गण्या म्हणतो, मी किती मूर्ख आहे, आपण श्रीमंत होऊ शकलो असतो। चंपाबाई हसून म्हणाली, नाही बाळा, तुझं कुटुंब तुझ्या सोबत आहे, हे सगळ्यात मोठं धन आहे। रिंकू आणि भोलू धावत आले आणि गण्याला मिठी मारली। शहाणपणाने विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो। अशा कहाण्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।